थँक्यू तारिणी. तारिणी काय? मलाही आवडतं बर का बाळा म्हटलेलं. होय. आता जा आणि छान वेळ घालवा त्याच्यासोबत. आणि लवकर जा, नाहीतर तुमचा चिडका कांदा चिडून चिडून भोपळा होईल. हो. बरं तू काळजी घे. हो. हे मिशन आणि काम फक्त निमित्त आहे केदार. तुला तुझ्या बाबांबरोबर वेळ मिळणं, तुमच्या दोघांमध्ये एक नातं तयार होणं जास्त महत्वाचं आहे. निशी, काय झालं? तारिणी थांब थांब, इकडे बस. इथे बस, इथे ये. काय होतंय? मला ते फिरतंय, गरगरतंय. का? मळमळतंय, मला मळमळतंय, पोटात दुखतंय, डोकं पण दुखतंय, वर खाली सगळं असं असं कसं तरी होतं, एकदम कसं होतं. मला ना काही खावंसंच वाटत नाहीये, पण भूक पण लागलीये. चिंचा खाव्याशा वाटतायत. हा, चिंचा. हे सगळं एकत्र होतंय? हो का? प्रेग्नन्सी मध्ये हेच सगळं होतं ना. निशी, हो हे सगळं होतं, पण असं एकत्र नाही होत. तुला खूप त्रास होत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊयात का? नाही, नको. डॉक्टर कशाला? डॉक्टर नको नको. अगं असं काय करतेस? एवढा त्रास होतोय तर आपण जाऊयात ना डॉक्टरकडे. नाही अगं तारिणी, प्रेग्नन्सी मध्ये ना हे सगळं कसं अगदी नॉर्मल असतं. इट्स ओके. तू ना काहीतरी खायला बनव. तुझ्या हातचं खाल्लं ना की मला छान वाटेल. हो निशी, मी बनवते, पण त्याआधी आपण डॉक्टरकडे जाऊन येऊयात ना. हे बघ, बाळाच्या बाबतीत उगाच काही रिस्क नको घ्यायला. आणि तसं पण तू घरात कोणाला काही सांगितलं नाहीयेस अजून तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल. देव न करू असं काही व्हावं, पण जर काही पुढे मागे झालं तर तुझ्या हलगर्जीपणामुळे झालं म्हणून सगळे ओरडतील अगं तुला. मी येते ना तुझ्यासोबत डॉक्टरकडे. नको नको म्हटलं ना एकदा. सॉरी, ते बघतेस ना कसे असे मूड स्विंग्स होतात माझे. काय म्हणजे तू जा ना, काहीतरी खायला आण ना, मला खूप बरं वाटेल तुझ्या हातचं खाल्ल्यावर. जा. बनवते. पण तुम्ही घरी कधी सांगणार आहात? सांगणार आहे आम्ही. मी आणि युवी दोघे मिळून सांगू, पण त्याआधी तू जाऊन सांगू नकोस. ठीक आहे, लवकर सांगा. हो, तू जा. सँडविच, उपमा आणि एक छानसा ज्यूस बनव. बाळासाठी हेल्दी असतो ना ज्यूस. तारिणी, पायाला काय झालं तुझ्या? नाही, अशी लंगडत का चालतेस? अगं ते जरा ठेच लागली होती, जास्त काही नाही. ठेच? बाप रे, बाकू नकोस. बघू. निशी, दुखलं? सॉरी. बाय द वे, ती आजीने दिलेली जोडवी छान दिसतात. जा, ते ज्यूस, सँडविच आणि उपमा पटकन आण. खूप भूक लागली रूम मध्ये. हिला खरंच हा सगळा त्रास होतोय का? वाटत तर नाहीये तसं. आणि प्रेग्नन्सीमध्ये असं एकदम वाकायचं नसतं हे निशीला माहीत नाहीये का? की तिला काहीच होत नाहीये, ती हे सगळं नाटक करतीये. मग केदार, कसं वाटतं इकडे येऊ? तुझ्या घरी, तुझ्या हक्काच्या घरी. म्हणजे इथं तुला काही त्रास होत असेल, काही तुला हवं असेल तर हक्काने सांगायचं. घर तुझंच आहे, मला कळतंय. घरी येऊन सुद्धा घरातल्या माणसांमुळे तुला थोडासा त्रास होतोय. पण एकच सांगतो राजा, ही या घरातली माणसं सुद्धा काही वाईट नाही आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा एक खूप मोठा धक्का होता. अरे, पचवायला त्यांना तर थोडा वेळ लागेल. पण तुला सांगतो, जसजशी तुमची ओळख वाढत जाईल ना, तसतसं त्यांनाही तू आवडायला लागशील बाळा. आणि तुझ्याही मनात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होईल, नक्की होईल. एवढी वर्ष माझ्यामुळे ज्या कुटुंबापासून तू
का दूर राहिला असेल ते कुटुंब मी तुला नक्की परत मिळवून देईन बा. निशी, हा खायला ठेवलंय तुला, खाऊन घे हां. आणि त्या सँडविचमध्ये सगळ्या भाज्या टाकल्यात, त्याच्यामुळे ते पूर्ण संपव हां. आणि तुला ज्यूस हवं होतं ना, ज्यूसही ठेवलंय, पिऊन घे. थँक्यू सो मच तारिणी. आणि खोलीत एवढा पसारा का केलाय सगळं? आवरून घे ना, कोणी बघितलं तर परत काय वाटेल त्यांना. हो अगं, पण तुला माहिती आहे ना, मला मगाशी मळमळत होतं. रूममध्ये आल्यावर तर उलट्याच झाल्या, त्यामुळे सगळा पसारा तसाच राहिलाय ग. काही हरकत नाही, खाऊन घे, थोडा आराम कर, मग आवर. नाही नको, मी आधी सगळं आवरून घेते, मग खाईन आरामात. काय कोण आलं तर कसं वाटतं ना हे सगळं. नको, मी आवरते. अगं पण तू नाही नाही ठीक आहे, मी आवरते ग. काय काय होतंय तुला? तू बस बरं इथे. काय होतंय? कंबर दुखते ग. कंबर पण दुखतीये? हो ना. ठीक आहे, तू एक काम कर, तू खाऊन घे, मी आवरते. आवरशील? हां, मी आवरते, तू खाऊन घे. ओ. ह्या घरची मालकीण होण्याचं स्वप्न बघतेस ना तू? मालकीण नाही, मोलकरीण बनवून ठेवेन ह्या घरची. निशीला मी सांगितलं होतं, प्रेग्नंट असताना डिंकाचे लाडू खायचे नसतात, तरीही तिने डबाभर लाडू खाल्ले. निशी खरंच प्रेग्नंट आहे ना?